मी कोणाला मम्मी म्हणू? का देवानं असं केलं? का माझ्या मम्मीला लावून घेतलं? का? आमची सासू घरदारून होती. आमच्या सासूचा पूर्ण आम्हाला आधार होता. आमची सासू आई आमची होती. कवा आम्हाला लेखी बांधल्या नाही तिने, कवा आम्हाला असं दुरीपणा केला नाही. सासू सासू माझी आईच होती. एवढं आम्ही सगळं सासू सासऱ्यासाठी आम्ही बघत होतो. सासूला आमच्या कसं देवारात नेलं. कवा भेदभाव कुणाच्यात केले नाही, पोरींच्यात सुनांच्यात कवा काय केलं नाही. आमचा घराचा आधारस्तंभात गेल्यासारखं झालंय बघा आम्हाला. खरोखर मॅडम दुःख वाटलंय, पण ही आज जी आता जी घटना घडली ही अतिशय धोक्याची झाली आणि त्या घरावर इतका मोठा घाला आलाय. चलग सखे पंढरीला तू ध्यानी जरा ठे, जिथं भाव तिथं देव, चल जाऊ भेटू विठू आणि रखुमाईला. असं म्हणत दरवर्षी शेकडो माऊली आपल्या विठूच्या ओढीने आपल्या घराचा उंबरठा ओलांडून वारीच्या वाटेनं पंढरीच्या वाटेकडे निघतात. मंडळी, वारी म्हणजे फक्त पायी चालण्याचा प्रवास नाहीये, तर कष्टकरी वंचितांसाठी शेतकऱ्यांसाठी हा एक विरंगुळा आहे आणि त्यासोबतच एक व्यक्त होण्याचं सर्वात मोठं माध्यम आहे. मंडळी, महिला वारकऱ्यांसाठी सुद्धा हे व्यक्त होण्याचं विरंगुळ्याचं जे माध्यम आहे, रोज दिवसभर उन्हातान्हात शेतात काम करून आल्यानंतर जेव्हा ते वारीच्या वाटेकडं पंढरीच्या वाटेकडे निघतात, तेव्हा विठू त्यांच्यासाठी सखा असतो, कोणासाठी भाऊ असतो, तर कोणासाठी प्रियकर सुद्धा असतो. असा हा वारीचा प्रवास असतो आणि त्याच वारीला यावर्षी गालबोट लागलेला आहे. परवा झालेल्या आषाढी वारीमध्ये सासवड जेजुरी रस्त्यावर जो अपघात झालेला आहे, त्या अपघातामध्ये सांगली जिल्ह्यातल्या 3 महिला, मालगाव, कौलापूर आणि कसबे डिग्रज या गावांमधल्या त्या महिला होत्या आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला या अपघातामध्ये. तर या वारकऱ्यांप्रती श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या 3ही गावांनी बंद पाळलाय. तर आता मी आलेली आहे कसबे डिग्रज मध्ये. तर कसबे डिग्रज मध्ये राजश्री भोसले या वारकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यांच्या घरातल्यांसोबत, कुटुंबियांसोबत आणि गावकऱ्यांसोबत बोलणार आहे. तर त्यांच्या भावना काय आहेत, त्यांना त्यांच्या घरातली कशा प्रकारे त्याला तोंड देत आहेत हे पाहणार आहोत, त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत. आता आपण कसबे डिग्रज मध्ये राजश्री भोसले यांच्या घरी आलेलो. तर त्यांचे पती, अर्थातच आपण विठुराया असं म्हणायला काही हरकत नाही. तर इथं खूप दुःखाचा माहोल आहे घरात. खूप मला वाटते की दुःखाचा डोंगर कुटुंबावर कोसळलाय आणि आता मी त्यांच्याशी बोलणार आहे. नमस्कार काका. नमस्कार. काय वाटते तुम्हाला, म्हणजे एक भावना काय आहेत तुमच्या? भावना त्यांच्या म्हणजे अशा होत्या की पहिल्यापासून त्यांनी ह्या देवाच्या सान्निध्यात भरपूर होत्या. त्यांना कुठलेही कुणाचंही कार्य असू दे, काही असू दे, सुखदुःखाच्या गोष्टी असतात, त्यांच्या सगळ्यांच्या सहभाग असायच्या कायम. आणि हा त्यांचा दिंडीचा जाणं म्हणजे अगोदर 15 दिवस देवळात जाणं, त्यांचं ते साहित्य असणं, ते धुणं, पुसणं, वाळवणं, नीटनेटकं करणं, हे त्यांचं अगोदर दिंडीला जायच्या अगोदर 15 दिवसाचा प्रोग्राम असायचा. 15 दिवस आधीच ती तयारी करायची. मग म्हणजे त्यांची विठ्ठलाप्रती असणारी जी श्रद्धा विश्वास होता तो कशा प्रकारे होता आणि त्या भावना काय होत्या त्यांच्या? भावना त्यांच्या कायम असं देवा धर्माच्या याच्या सान्निध्यात सारखं असायचं. म्हणजे आमच्या तर स्वामी समर्थ मंदिर झालेलं आहे, तिथं दर पौर्णिमेला वाचन असायचं, ते दर पौर्णिमेला ते वाचायला आपण बसायच्या. तिथलं म्हणजे जे कुठं काही असेल, कोणाच्या सुखदुःखाच्या गोष्टी असेल तिथं कायम सहभागी असायच्या. म्हणजे असं कोणाला असं हे नाही की मी आता मला जमणार नाही आणि नाही, हा त्यांच्या तोंडातून शब्दच नव्हता कधी. किती वर्ष झालं वारी करत होता? हे आता हे वर्ष 11वं. पहिले 5 वर्ष केले, त्याच्यानंतर त्यांना राहिलं, मुलगी झाली, त्यानंतर मध्ये थोडे लहान मुलं असल्यामुळे गॅप पडला, पण आता सलग 6 वर्ष केली, म्हणजे एकूण त्यांचं हे 11वं वर्ष होतं. 11 वर्ष झालं त्या दिंडी करताय, वारी करतायत. तर मग या वारी दरम्यान त्यांच्या काही आठवणी होत्या का, किंवा त्यांच्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या, व्यक्त केलेल्या काय आठवणी होत्या? त्यांचं एक होतं की ह्या दिंडीला अगोदर माझे जरा गुडघे दुखतात, डोळ्याला कमी येतं, दिसायला कमी आले, की मी आल्यानंतर तुम्हाला दवाखान्यात दाखवू आणि पुढल्या वर्षी तुम्ही, मी आणि मुलगी हे तिघांनी एकदा आपण वारी करायची, हा त्यांचा ध्यास होता. म्हणजे तो ध्यास आता अर्धवट राहिलेला आहे. हे आता करू शकतो. आता आपण
काही म्हणजे तुम्ही तरी पूर्ण करू शकता. मग पूर्ण करणार. मुलगीला घेऊन आता मी वारकरी करू शकतो. शेवटचं जाताना काय बोललं होतं आणि कशा प्रकारे त्यांची तयारी चालू होती? काय आहे, त्यांचे अगदी आमचं म्हणजे असे पहिल्यापासून हेच होतं की पॉझिटिव्ह म्हणजे त्यांना हेच करता येत नव्हतं. म्हणजे त्यांची तुलना कशातच करता येत नाही. म्हणजे असं आता मी सुरुवातीला जसं म्हणाले, की विठुराय रखुमाई जी हरवली, तशा भावना आहेत का आता तुमच्या? हो आहेत. म्हणजे आता उणीव सगळं भरून काढू शकेल. कोणी भरू काढू शकत नाही. कारण प्रत्येकाला गाव म्हणते की त्याला रुक्मिणी. कारण आमची असे होते की आम्ही दोघंही कुठे जाईल तिथं दोघं असायचे आणि प्रत्येकाला हे वाटायचं की विठ्ठल रुक्मिणी आहे. विठ्ठल रुक्मिणी असल्यासारखं होतं दोघांचं नातं. तर मग आता प्रशासन तुम्हाला जे मदत करते, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? किंवा या दिंडीमध्ये जो अपघात झाला, त्याला जबाबदार कोण आहे? किंवा कशाप्रकारे काय वाटतं? काही नाही, जर त्याचं आयुष्य त्यात लिहिलेलं असलं तर त्याचे आपण काहीच करू शकत नाही. निसर्गापुढं काही करू शकत नाही. की असं ह्या होणार किंवा न होणाऱ्या ह्या घटना का आपल्या हातात नसतात. त्याचं आयुष्य जर तिथपर्यंत लिहिलेलं असलं तर त्यात होणार. आपण कोणालाच दोषी देत नाही. मला सांगा, तुम्हाला तुमच्या हरवलेल्या रखुमाईला तुम्हाला काय सांगायचं तर काय सांगतील? आता काय सांगायचं? काही शब्दच आपल्यापाशी नाही आहेत सांगायचे तर काय सांग. नक्कीच काका, तुम्हाला खूप दुःख झालेलं आहे आणि ह्यातून तुम्ही सावरशीला आणि गाव बंद पाळण्यात आलेलं आहे गावात. हो गावात. तर गावात एकूण परिस्थितीचं काय वाटतं? गावातल्या लोकांच्या तुमच्या प्रतिक्रिया? आमच्या प्रतिक्रिया म्हणजे असं होतं की आमची जे आतापर्यंत आम्ही दोघांनी जे म्हणजे सगळ्या लोकांना जे सहकार केले बऱ्याच लोकांनी हे केले की हे घडून ते गोष्ट घडल्यामुळे लोकांनी आपला गावाने आपलं गाव बंद ठेवणं आणि शरणारी वाहिणं हे गावाने माझ्यावर खूप प्रेम दाखवलेलं आहे. आता काका म्हणालेत, की काकूंचा जो अर्धवट राहिलेला जो ध्यास आहे ते पूर्ण करणार आहेत आणि मुलगी आणि त्यांच्या सोबत मुलगीसोबत ते पुढच्या वर्षी वारीला जाणार. तर गावातल्या लोकांशी आपण थोडं बोलूया. नमस्कार काका. काय वाटते तुम्हाला? म्हणजे गाव बंद पाळण्यात आलाय, तर काय भावना काय आहेत तुमच्या? दोघं व्यक्ती धार्मिक कार्यात प्रत्येकाच्या घरोघरी प्रत्येक या घरोघरी पोचल्यामुळं गाव बंद गाव 4 दिवस सुद्धा बंद ठेवायची लोकांची मानसिकता आहे. अशी माणसं मिळणं आत्ता ह्या जगात अवघड आहे. कारण प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येकाच्या सहकार्याची भूमिका असणारी दोघं बी नवरा बायको तशी होती. त्यामुळं लोकांनी गाव बंद ठेवलं. कुणी बंद करा म्हटले नाहीत. म्हणजे आपापल्या ह्याच्या ह्यानंच गाव बंद केले त्यांनी सगळ्यांनी. म्हणजे काकूंचा स्वभावच तसा होता, स्वभाव- की दोघांचाही स्वभाव तसा आहे. दोघांचा स्वभाव तसा होता. त्यामुळं गाव म्हणजे लोकांनी आपुरचं म्हणजे मनानंच बंद ठेवलं आणि लोक सगळी दुःखात आहेत आता. काका तुमच्या काय भावना आहेत याबद्दल? म्हणजे आता जो अपघात झालाय, त्याला जबाबदार कोण आहे असं तुम्हाला वाटतं? किंवा याबद्दल काय भावना काय वाटतं? कुणाला जबाबदार आहे ना, जबाबदार कुठे आहे, कुणाला जबाबदार आहे? फक्त त्यांची काय आहे, परिस्थिती गरीब असून लोकांना सहकार्य करण्याची भावना मात्र फार मोठी आहे. गाव बंद. ही जोडी अशी होती डुगरेची नवरा बायको. वर्षभर सकाळी उठले की देवाला जायचं दोघं पण. आता ही फिरत्यात मला त्यांची मंडळी पण फिरत होत्या. पण कुठलाही कार्यक्रम असला तर जातीनं हजर असणार. आता कालची परिस्थिती सांगतो, ज्या घटना सकाळी घडली त्या रात्री आम्ही त्यांच्या जवळच होतो 8 वाजेपर्यंत दिंडीत. होय. तुम्ही सुद्धा होता? हो, नाही आम्ही भेटायला गेलतो. हां, हां. मग त्या ठिकाणी आरती बिरती केली, सगळं झालं. परत भारूड चालू झालं, ते तुंगाजी एक सर होते म्हणून. मग आम्हाला ती सगळीच मिनत्या करायला की बाबा तुम्ही जावा, जाऊन बसा जेवायला, जेवण तयार आहे. मग आम्ही वेळ होते आम्ही जातो. पण ह्या जोडीचं असं होतं या गावात रेकॉर्ड आहे आजपर्यंत. गाव 8 दिवस बंद केलं का 10 दिवस बंद केलं, ही काय पोकळी भरून निघणार नाही. कारण ही दोघं पण धार्मिक जोडी होती. सकाळी उठल्यावर देवळात जाणं हे करणं, मग बाकीचं आपलं काय व्यवहाराचं काय असेल ते करायचं. कारण एक घराघरात आज लोक सगळे हळहळले. कारण ही पोकळी भरूनच निघत नाही. कारण कोण देवाला जाते येते, करून ह्यांचा स्वभाव वेगळा होता. कोणाचा कार्यक्रम असला जायचं आणि काय असलं जायचं. देवळात काय असलं असं कमीपणा मानत नव्हतं. न भरणारी पोकळी आहे.
आजोबा तुम्हाला काय वाटतंय म्हणजे आता काका म्हणाले की जोडी तुटला थोडक्यात काय जोडी तुटला असं म्हणायला पाहिजे तर गावातले एक वारकरी हरवल्या गावातनं तर काय वाटतं दुःख जास्त होतंय गावचं हरव आम्हाला तेवढं बोलायला येत नाही. दुःख जास्त होतंय आमचं वारकरी गेल्यामुळं त्याबद्दल काय बोलायसारखं येत नाही. आम्हाला दुःख होतंय आवरण होतंय. आधार होता. आमचे सासू घरदारून होती. आमच्या सासूचा पूर्ण आम्हाला आधार होता. आमची सासू आई आमची होती. कवा आम्हाला लेखी बांधल्या नाही तिने. कवा आम्हाला असं दुरीपणा केला नाही. सासू सासू माझ्या आईच होती. एवढं आम्ही सगळं सासू सासऱ्यासाठी आम्ही बघत होतो. सासूला आमच्या कसं देवारात नेलं. देवानं आमचं लय वाईट करून ठेवलं. सासरा आमचा देवगुणी. सासू आमची सगळ्या गावाला सगळ्या पळून जायची. आता आमची सासू इथं आहे काय? ही आमची नणंद त्यांची मुलगी आहे. त्यांची मुलगी मी कोणाला मम्मी म्हणू? का देवानं असं केलं? का माझ्या मम्मीला लावून घेतलं? का? त्याच्या नातवा तिने चांगली राहिली असते तर आम्हाला काय वाटलं नसतं. त्या नातू म्हणून तिने ते पोराचा गटी धरलेलं. पोरगी आमची म्हणायची आहे कुणाला. पोरगी आमची तिने देवाचं केलंय. कोण त्यांचा मी त्यांची पुतणी. अखंड कॉलनी तिथं सगळ्या परिसरात सगळ्या त्या पुढवून सगळे काय वारलेलं असू दे शुभकाम असू दे सगळं इतकं देव पहाटेपासून उठून सगळं देवाचं करत होत्या त्या. आता विठ्ठलाच्या दर्शनाला जातानाच हे सगळं झालेलं आहे तर तुमच्या भावना त्याप्रती काय आहेत विठ्ठलाला काय सांगतो नाही हे असं करायला नको होतं. हे चांगलं वाटत आम्हाला. त्याच्याबद्दलचा विश्वासच इतका विश्वास होता ना त्या एवढं देवाचं करत होत्या. आता पूर्ण विश्वास गेला. विठ्ठल असू शकतोय काय असं का केलं विठ्ठल? इतकं वाईट केले ना सगळ्यांना पोरकं केले. खूप पोरकं झाले आम्ही सगळे. त्यांच्यासोबतच्या एकदम माणूस म्हणून एवढ्या छान होत्या. सगळं आम्ही त्यांच्याकडं शिकलोय. सगळं पुढवून कसं करायचं सगळ्यांना कसा आधार द्यायचा अगदी पहाटेपासून रात्रीपर्यंत. आणि सगळ्यांच्यासाठी जरा काही कुठं अडचण असली तर त्या जाऊन येतच होत्या. खूप शिकलोय आम्ही सगळं त्यांच्याकडनं. वारी त्या आम्हाला काका आता म्हणाले की 11 वर्ष झालं वारी करता येतात तर त्यांची मुलगी त्यांना देवापासून झालेलं आहे. त्याच्यामुळे त्या मुलगीला त्यांनी ज्ञानेश्वरी नाव म्हणून त्यांनी ठेवलेलं आहे. एवढं देवा सगळं करून देवाने त्यांच्याकडे बघितलेलं नाही. त्यांच्या मिस्टरांच्याकडे सुद्धा बघितलं नाही देवानं. त्यांना कशात आर्दरा केला. त्यांना आम्हाला पाहिजे होत्या त्या. आम्हाला त्यांच्या मुलगीसाठी तरी पाहिजे होत्या त्या. तुला काय सासू म्हणून बोलले नाही. आईसारखं वागणूक होती. कवा आम्ही सोनाय म्हणल्या नाही. आमची मुली आहेत म्हणायची सगळ्यांना एकसारखं ठेवायच्या. कवा भेदभाव कुणाच्यात केले नाही. पोरींच्यात सुनांच्यात कवा काय केलं नाही. आमचा घराचा आधारस्तंभात गेल्यासारखं झाले बघा आम्हाला. एवढा मोठा घराचा होता आमचा आधारस्तंभ एकदम निघून गेलं म्हणल्यावर कसं होईल ते कुणाला काय सांगू शकत नाही. एवढं आम्हाला दुःख झाले. आमचा दुःखाचा डोंगर आम्हाला इतका कोसळे म्हटल्यावर ते कोणी भरून निघू दे गेल्यावर एवढं झाले. त्यांना 21 वर्षानं झाले. 21 वर्षानं विठ्ठलाला त्यांनी साकडं घातलेलं का साकडं गाठलेलं त्यांनी त्यांची पायवारी केली सुद्धा. 5 वर्ष लगेच 5 वर्ष त्यांना राहिलं. त्याच्यानंतर तिने दिंडी सोडली. त्यांना नातू झालं म्हणून तिने केली नाही. परत पोरगी 9वीला गेल्यापासून तिने दिंडी चालू केली. आणि 4 वर्ष त्या 360 साखर असलं तरी पण तिने चालू पायवारी केल्या. गोळ्या घेत होत्या कंटिन्यूली तरी पण तिने चुकवल्या नाही. त्यांना झोपाचा त्रास होता तरी पण तिने वारीत गेल्या. आम्ही म्हणायच्या राहू दे आता यावर्षी थकल्यासारखं नाही माझा पांडुरंग आहे. आता कुठे गेला पांडुरंग? एवढा पोर आला तेव्हा आम्ही म्हणलो रिटर्न या. घरात आम्ही वाट बघतो नाही म्हणल्या. पांडुरंग माझ्यातनं याच्यातनं वाट काढतोय. तिथनं वाट काढली आणि येता आधी आणि वध्या वाटत आणून ठेवलं आमच्या सासूबाईना. एवढं गरबीर मोठं आणि बिन्याच्यासारखं आमची सासूबाई वाटत पडले की कोण नसल्यासारखं. त्यांना 7:45 वाजता मी आमच्या घरातली बोललेत की
परत आम्ही फोन केल्यावर फोन लागला नाही, कोण फोन उचलला नाही. नातवांची जीवासाठी काल पोरं आमची मग त्यात आई कुठे गेली, आई कुठे गेली. पोरं शाळेत आल्यापासून मम्मी कवा म्हणायची, आई म्हणायची. अजून सुद्धा आमची पोरं आमची आई कुठे गेली, शाळेत आल्यावर मम्मी घरात माणसं काय आल्यात, आईला काय झाले तू सांग. काय म्हणू सांगू मी प्रश्नाचं उत्तर. देवाला जाऊन आल्याशिवाय मुलांना वाईट इतके वळण संस्कार लावलं होय. नाही. मुलांना तिने चांगलं वळण लावलंय. छोटी नातवंड आहेत का नाही, एवढं सकाळी नातवंड उठल्या दिली. उठल्या जाऊन आधी मंदिरात जाऊन येणार मुलं, मग शाळेला ते जाणार. लवकर उठायची सवय. खाली मुलं आहेत आमची 16, 14, 13 आणि 12. 4 नातवंड आहेत. त्यांना एकाही मुलग्याला असलं वाईट वेळ नाही. सगळी शाणी आहेत आमची मुलं. एवढी शाणी आहेत म्हणजे कोण बघितलं की तो रामकृष्ण हरी म्हणतात. आता पांडुरंग रामकृष्ण पोरांची एवढं वचन पाळलं नाही का? त्यांच्या आईला त्यांच्यापर्यंत का पोहोचू दिली नाही? आमच्या सासऱ्यांना सकाळी उठल्यापासून स्वामी समर्थांची सेवा करते. स्वामींची कृपा आली नाही का आमच्या सासूबाईवर? इथं मंदिर बांधल्यापासून सारामृत ग्रंथ रोज दर पौर्णिमाला वाचायला जायच्या. एकदा सुद्धा त्यांना हे वाटलं नाही का? एक आम्ही पौर्णिमा करणं त्यांना वर नसलं तर आमच्यापैकी कोण बी जायचो आम्ही. सासरे आमचं इतकं सेवा करायचं देवाचा, तरी आमच्यावर काय काय प्रसंग ओढून आला असलं काही. आता काका मला बाहेर म्हणाले की आता 11 वर्ष झालेली आहेत आणि त्यांचा शेवटचा हट्ट असा होता की आता तिघ जायचं. आता तू जाणार हो, त्यांचा ध्यास पूर्ण करणार आहे. आता नक्की प्रयत्न करेन. त्याची माझी पूर्वी प्रयत्न करायचे. आणि तिचं मत होतं आम्ही तिघांनी पूर्ण आमची पूर्ण फॅमिली जावं. त्या फॅमिली मध्ये ती कुठे आहे? माझी मुलगी आमच्या दोघांची तर फॅमिली नाही आहे, तिघांची होती. तिघांनी फॅमिली, तिचं मत होतं की तिचं 12वं वर्ष होतं. पूर्ण तिघांनी पूर्ण फॅमिली मिळून जायचं. पूर्ण फॅमिली मिळून जायचं वचन, तिची जी इच्छा होती ती तर मी पूर्ण करू शकत नाही, कारण ती आत्ता इथं नाहीये. मी करीन माझ्या बाबांना घेऊन. तिघांनी मिळून करायची इच्छा होती ना तिची. आणि माझी काकी नव्हती, ती माझी आईच होती. सगळीकडे कुठं जाईल तिथं आईच. लय काय काय तुमची होय, माझी काय म्हणायची. कधी मी काकी आहे असं म्हटली नाही. माझं लग्न करण्यापर्यंत, माझं सगळं करण्यापर्यंत सगळं केली. काकी म्हटलं नाही कधी, आम्ही आईच समजत होतो. आम्ही आलेल्या सुनाने सुद्धा त्यांनी कवा फरक जाणवलं नाही. आम्ही घालतेला चपलापासून त्याला साडीपर्यंत तिघींच एकसारख्या सगळ्या आहेत आमच्या. फक्त सगळं काही वेगळं नाही, सगळ्या एकसारख्या आहेत. कुठं बी जाऊ दे, आम्ही देवळात जाऊ दे, कोण वारलेला जाऊ दे, चांगल्या कार्यक्रमाला जाऊ दे, आम्ही नाही म्हटलं तर काय काम आहे घरात, चला आवरून म्हणून घेऊन जायचे आम्हाला. एवढ्या सुद्धा चांगल्या सासूबाई होत्या आमच्या. आम्ही कसं सासू म्हटलं तर तुम्हाला आईपेक्षा पण हे केलत्या. एवढे चांगल्या होत्या. आम्हाला कवा असं मागं टाकल्या नाही. पदर घेऊन आम्हाला तिने सांभाळ केलाय. आम्हाला सख्या सासू सासऱ्याची कवा आठवण येऊन दिली नाही. हेच आमची आई आणि हेच वडील आम्ही मानलंय त्यांना. आमच्या आई पात्र कवा आम्ही नाव घेतलं नाही. आमचा आई बाई इतकंच आहे म्हणून आम्ही राहिलो. आम्हाला कधी तिने आम्हाला दुय्यतपणा केला नाही का, आम्हाला असं विकृत केलं नाही. हेच आमची पोरं आणि हेच आमच्या लेकी म्हटल्या. मुलगी झाल्यावर सुद्धा तिने आम्हाला कवा दुय्यतपणा केला नाही. सगळ्या माझ्याच पुरी म्हणून तिने राहिल्यात. आणि ही पोरगी सुद्धा आमची जी आहे. सगळं त्यांच्याकडून शिकावं असं आहे. सगळं म्हणजे वळण कसं असते, व्यवस्थापन कसं असते, हे सगळं तिच्याकडनं शिकायला पाहिजे. व्यवस्थापन, घरचं नियोजन कसं असते. एक गोष्ट, एक बारीक गोष्ट सुद्धा ती विसरत नव्हती. एवढं सगळं कटाक्षानं सगळीकडे नियम आणि सगळीकडे लक्ष असायचं तिचं. तुम्ही सगळ्या जणी मान्य आहे, घरातला खूप मोठा एक कोपरा, हळवा कोपरा तुमच्या मनातला निघून गेलेला आहे. राहिले तर 4 भिंती राहिल्यात, घर नाही राहिलेलं आमचं. 4 भिंती राहिल्यात. तुम्ही सावरा स्वतःला सगळ्यांनी. सगळं निघून गेले. आता एवढा तिने स्वतः 13 माणूस घरात होता, तिने स्वतः सांभाळलंय. आमच्या हात उडणार नाही खरं तिने सांभाळलं एवढं दोघांनी. सगळं मुलांना सगळं आपण सगळं केल्यात. जावाना कवा हे मांडलं नाही, जावा मांडलं नाही, बनी मांडलं तिने.
सगळं दिराला भाऊ मानलं, लेकांना एकदा आपल्या पोटाची धरून तिने हे सगळं केलंय. सुना असल्या तरी स्वतःच्या सुना असल्यासारखं त्यांनी सांभाळत आणि स्वतःच्या सुनांसारखं त्यांना प्रेम दिलं. एवढं लेकीसारखं प्रेम दिलं आणि लेकींना तर कुठलाही एक सण चुकवला नाही. एक सण आता सुद्धा आम्ही हे करून गेले, आपलं श्रावण महिन्यात अधिक महिना करून गेले, सगळ्यांना जोडव्या आणि मग दिवाळीला साडी कधी चुकली नाही. म्हणजे सगळ्यांना सगळं व्यवस्थित कसं करायचं नियोजन, म्हणजे नियोजनबद्ध एकदम, जरा सुद्धा त्यात काही सुद्धा काडीमात्र फरक होणार नाही. कुठलाही सीझन असू दे, मुलींना आंबे पटवायचे, हे न चुकता सगळं दरवर्षी असायचं, न चुकता. पोरगीनं आईची ओटी भरली, पोरगी तेवढं तरी देवाला विनंती याय पाहिजे होती. पोरगीचे पूर्ण ते देवानं केलं. सगळी पोरीने येऊन ओट्या भरल्या, खरं पोरगीनं काय मिळतं आपल्या आईला एवढं केलं, दोघी भाऊजांनी केलं, तिघी चुलत्यांनी केलं, एवढी पोरगी लहान असून तिने केलं. तिच्या हाताला यश का आलं नाही म्हणतो आम्ही. यश यायला पाहिजे होतं. एवढं वाईट नसतं करायला पाहिजे. संस्कार काय आहे? सगळं मान्य आहे, पण तुम्ही स्वतःला सावरा, कारण आता विठ्ठलाच्या भेटीला गेलेले आहेत त्या असंच म्हणायला लागणार आहे आणि तुम्हाला त्यातनं बाहेर पडावं लागणार आहे. कारण त्यांनी दिलेली शिस्त आहे, जे संस्कार आहेत ते तुम्हाला पुढे जपायचे आहेत आणि तुझ्यासाठी नक्कीच तू पुढच्या वर्षी वारी करशील अशी अपेक्षा आहे. कारण काका मला म्हणाले बाहेर की हा त्यांचा ध्यास होता आणि मुलगी म्हणून तो तू नक्कीच पूर्ण करशील. आपण इतर तिने म्हटलं, बाळा तू बारकाईच माळ घालू नको, एवढ्या पत्र म्हटलं तिने. तुला मी एकदा ना एकदा तुला चालवत नेतो, कारण माळ घालू नको म्हटल्या तिने. का कशासाठी म्हटल्या आम्हाला माहीत झालं नाही. या वेळेला जाताना त्याला म्हटल्या तसं का त्यांच्या मनात येत होतं, असं काय झालं काय आम्हाला माहित नाही. आम्ही टॅम्पू त्या चढल्या टरकात, तर आमच्या जावाजावासंग बोलल्या नाहीत. आता एवढंच आम्हाला वाईट वाटतं मॅडम, काय आम्हाला वाईट वाटत नाही. केल्यानंतर आम्हाला बाहेरून दिसल्या नाही, परत माणसं भरल्या, पाऊस आलतं झाले, आणि त्यानंतर अन्यानेच आमचं बोलणंच नाही. म्हणजे शेवटचं बोलणं कॉलवरती कधी झालं? पावणे 8 कॉलवर वाजता परवा झालं होतं. काल सकाळी तिने कॉल केला होता. तिच्या बहिणीची सासू वारलेली, तिकडे जाणार होते सगळे बाबा वगैरे, त्यासाठी तिने फक्त सकाळी कॉल केला होता. तिला जे सांगायचं होतं ते तिने सांगितलं आणि फोन ठेवताना फोन ठेवू का असं आपण म्हणतो ते सुद्धा ती बोलली नाही. डायरेक्ट तिने फोन कट केला. तिला काय झालं होतं किंवा काय काही माहित नाही. तिला आपण आतून कळवायला असेल किंवा काय काही माहित नाही. मी पण काल सकाळी इथून 8 वाजता गेले आहे, रोजच्या प्रमाणे आवरून सगळं गेले. जेव्हा माझा क्लास सुटला आणि मला कॉलेजमध्ये जाणार होते तेव्हा मला फोन आला. माझ्या भावांनी, माझ्या दोन्ही पण चुलत भाऊ आहेत, पण कधी मला चुलत भावासारखं त्यांनी हे केलेलं नाहीये. त्यांनी मला सांगितलं नाही नेमकं काय झालं. मी त्याला गाडीवरून येताना किती वेळ विचारत होते. त्यानं माझ्याकडनं फोन काढून घेतला होता माझा, का तर मला सगळे फोन करतील तिला काय झालंय, कारण सगळ्यांना कळालं होतं, न्यूजवर बातमी पसरलेली होती, सगळं घडलेलं होतं. पण माझ्यापर्यंत ही गोष्ट अजून पोहोचलेली नव्हती आणि ते कोणाला पोहोचवायचं नव्हतं. मला काल दिवसभर माझ्या आजीसोबत म्हणजे तिच्या आईसोबत दवाखान्यात ठेवलं. काल संध्याकाळी 6 वाजता मला दवाखान्यातून घरी आणलं आणि मला 6 वाजता समजले. म्हणजे किती मला असं काल वाटलं की मी जेव्हा माझ्यावरती एक वाईट प्रसंग आला होता आणि मी तिच्यापासून लपवून ठेवलं होतं, कारण तिला शुगर होती, तिला ठोक्याचा त्रास आहे, म्हणून तिच्यापासून ती गोष्ट मी लपवून ठेवलेली होती. ते काल ह्या सगळ्यांनी मिळून माझ्या बाबतीत केलं होतं. मला हे अजिबात हे नव्हतं. काय झाले ते आमच्यापर्यंत काहीच मी ह्यातून पुढे येण्यासाठी मला किती वेळ लागणार आहे माहित नाही, पण मी माझ्या बाबांसाठी नक्की बाहेर येणार आहे. मी माझ्या बाबांना सांभाळणार आहे आणि पुढल्या वर्षी जरी नाही पुढल्या वर्षी मी प्रयत्न करेन, पण पुढल्या वर्षी जरी मला नाही झालं तरी 1 ना 1 वर्ष मी माझ्या बाबांना, मी आणि बाबा दोघे पण आळंदी ते पंढरपूर चालत वारी करणार. म्हणजे नक्कीच तुला देव ताकद, म्हणजे विठ्ठल ताकद देव, माऊली ताकद देव. कारण तुझ्या मम्मीची इच्छा आहे तशी आपण बाकीच्या नातेवाईकांशी सुद्धा बोलूया. घरात ह्या त्यांच्या जाऊबाई आहेत, जी काय भावना काय आहेत, म्हणजे वारीला जाताना त्या खूप श्रद्धाळू विश्वास ठेवलेला त्यांनी विठ्ठलावर. ऐकायला येत नाही का? वारीला जाताना काय वाटतंय काय आता तुम्हाला? तुला काय वाटतं?
वाटतं इकडचं? वारीला जाताना आम्हाला असं होऊ नये असं वाटत होतं. अचानक कसं काय झालं असं वाटत. तुमच्यासोबत त्यांच्या काही आठवणी? जवळ जवळ एकसारखं दोन भावना नव्हतं आमच्या जवळ आम्हाला हे करतात. आपण इतर नातेवाईकांशी बोलूया. तर इथे या, इथे या काकू, तुम्ही या इथे. मगाशी तुम्ही म्हणत होता की त्या खूप मनमिळाऊ, मनमोकळेपणानं बोलत. सगळ्याला आपण काय परक्यातलं असलं तरी पण आपल्यासाठी त्यांनी काय वाटेल ते करत होतं. माझ्या मुलगीचं एवढं परिस्थिती असं असून खरं ते मुलगीच्या लग्नाला यायला पाहिजे म्हटल्यावर दोघंचे दोघं असं पुढे होऊन सगळं केले. तर त्या मुलांच्यासाठी, त्यांच्या मुलांच्यासाठी जरा का होईना त्यासनी हे पाहिजे होत. बरोबर आहे तुमचं, पण आता जो ऍक्सिडेंट झालेला आहे त्याच्यासाठी जबाबदार कोण आहे असं वाटतंय तुम्हाला? तर जबाबदार कोण घ्यायचो? खरं त्या मुलांच्यासाठी पाहिजे होतं ना. लोकांच्या मुलांचे सगळं चांगलं केलं त्याने, खरं त्यांच्या मुलांच्यासाठी जरा तर का होईना देवाला हे यायला पाहिजे होतं. आपण बघू शकतो की या घरावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांची मुलगी पोरकी झालेली आहे असं तिच्या भावना आहे, आणि त्यातून सुद्धा ती तिच्या आईचा हट्ट, आईचा ध्यास पूर्ण करण्याच्या नक्की प्रयत्न करणार आहे असं म्हणते. तर आपण या गावात आलेलो आहे, घरात आलेलो आहे, गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत याबद्दल हे आता पुढे जाणून घेऊया. आपण गावातल्या काही लोकांशी बोलणार आहे. तर काकू, तुम्ही आता निघालाय त्यांच्या घरी, त्यांच्या मुलगीला वगैरे हे करायला. मला आई वडिलांच्या सारखंच मला त्यांनी माया प्रेम सगळं दिलेलं आहे. आम्हाला घरात पण सगळं सांगायचं, असं एकदम सगळं चांगलं आहे. मग सगळं सांगायचं, असं असतंय तसं नसतंय, कसं राहायचं काय राहायचं, सगळीकडे जायचं, ते सगळं असं आम्हाला सगळं माहिती वगैरे सगळं द्यायचं, सगळं चांगलं. आजी इकडे या. ह्या राजश्री काकू आता आपल्यात नाहीये, तर मग त्या वारीला गेल्या होत्या, तो अपघात झाला, घर पोरकं झाले. तुम्ही पण गावातले लोक आहात, गाव बंद ठेवण्यात आलाय आज, तुमच्या भावना काय? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? असं व्हायला नको पाहिजे. नकोच होतं. लय बारी होती, चांगली होती ती बाई, सगळ्यांना पाहिजेच होती ग. खरं कसं कायमच्या दिंडीला गेली ती. ठीक आहे, असलं बायका मिळत नाही असं नाही नाही असं हे झालंय आम्हाला. खालचं का नाही, गावात सुने झालं. काय सांगायचं? म्हैशी शेत वगैरे होतं ना त्यांचं, म्हैशी आहे, जनावर आहे, म्हैस आहे, सगळं त्यांनी इथं आल्यानंतर सगळं केलं. मग म्हैशीचं वगैरे सगळं त्याच करत होत्या. सगळं करायचं, बिझनेस त्यांचा, पापड तेल सगळं करायच्या, सगळं करत होते त्या. लई लडपडत होते, लई कष्ट केली आतापर्यंत. वारीला जायच्या अगोदर सुद्धा त्यांनी सगळं बिझनेस सगळं हे करून मग सगळं हे केलं. आणि गद्दी नाही बायाने लागून लपून चांगली होती बाई. आम्हाला मार्गदर्शन त्यांनी लय खूप चांगलं केलं. पहिला असं व्हायला नको पाहिजे होतं, लय वाईट झालं का. पोरगी किती आहे बाई, किती पोरगी लहान आहे. लहान आहे पोरगी, लई दिवसानं झाली ती बी, लवकर मुलं झालं नव्हतं. आता सुना आहे त्या, असं हे कधीच त्यांनी मानलं नाही आम्हाला लेकीसारखं. म्हणजे दोघांनी पण तात्याने पण आम्हाला, आमचं घर असं दुसरं वेगळं आहे असं नाही, एकच घर असं पहिल्यापासून. काल मला अचट होती, तुमच्या दारात सगळे मला येऊन सुद्धा खरं वाटत नाही असं. लई वाईट झालं. काय करायचं, कुठलं आणायचं सांग. विठ्ठल तिच्याकडे बघितला काय, माणसं काय कळालं नाही. विठ्ठलाकडेच गेल्या त्या. विठ्ठलकडे कायमच गेली. त्याच्या अगोदरच 2 दिवस एवढं चेष्टा मस्करी केल्या, माझ्या लेकाच्या लग्नात एवढं हाऊस, लय म्हणजे लय लेकाच्या लग्नात माझं सगळं पुढवून सगळं केलं. लग्नात लई पळापळी केली ग, लई केली ग. काल म्हणाला काय करायचं. अजून म्हणजे लग्न झालेली आहेत का दोन्ही मुलांची? माझ्या मुलग्याचं माझ्या मुलग्याचं 2 महिने झालं लग्न. आम्हाला घरच्या एकच मुलगी मुलंच नाही, एकच मुलगी आहे. लई दिवसानं झाली, लवकर मुलं झालं नव्हतं, कष्ट करून सगळं कुठलं काय सांगितलंय आणि त्यांना कंटाळा आलाय असं कधीच नाही. कुठलं पण कधी पण फोन करा, रात्रीच्या 12ला जर केलं तर 2 जण हजर असतात.
बरेच लोक म्हणायला लागलेत की त्या विठ्ठलाची खूप सेवा करायच्या, तर 11 वर्ष वारी केली होय 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 11 वर्षाला जायचे आणि ही मुलगी झालेली आहे त्यांना. देवामुळे झाली. विठोबा दिला सगळं केला, खरं शेवटाला सुद्धा काय करायचं. याला नको होतं असं. बरोबर आहे. अच्छा, असं सगळं लय म्हणजे लय वाईट झालं. काहीतरी हे झालं असतं, बसून राहिले असत्या तरी लागले म्हणे, गावाला चढ लागले म्हणे, झाले काच. होय काय सगळ्या गावावर दुखवटा आलाय. राजश्री काकूंचा तुमच्यासोबतच्या आठवणी ज्या होत्या, आता वारीमध्ये त्यांचा दुर्दैवी एक अंत झालेला आहे, तर बरोबर आहे. विठ्ठलाच्या भेटीला त्या गेल्या तसं सगळ्या म्हणतात, म्हणजे ते कायमच गेले. तर तुम्हाला काय वाटतंय, हा जो अपघात झालाय आणि तुमच्यासोबत त्यांच्या ज्या आठवणी, त्याबद्दल भावना काय? मलाच काय, पण आमच्या गावातील सर्वांनाच अतिशय दुःख झाले. जेणेकरून एक 8 दिवस काय 15 दिवस काय महिनाभर काय बंद ठेवलं तरी सुद्धा ही पोकळी भरून निघणार नाही. त्याचबरोबर गावामध्ये ही 2 माणसं अशी होती की गावातला कोणाचाही कार्यक्रम जर असेल तर स्वतः जातीनिशी तिथं हजर राहायचे आणि शेवटपर्यंत सहकार्य करून जावा म्हणल्याशिवाय घरी येत नव्हते. तुमची आणि काकूंची शेवटची भेट कधी झाली होती? ते ज्या दिवशी म्हणजे दिंडी जाणार होती त्याच दिवशी त्यांच्याबरोबर आमच्या थोरल्या वहिनी पण जाणार होत्या, बसल्या होत्या गप्पा मारत. मग आमच्या मुलांनी गाडीवरनं नेऊन तिथं ज्ञानेश्वर मंदिर जवळ त्यांना सोडलं दोघांना. शेवटचं काय बोलल्या होत्या तुमच्यासोबत? आमच्याशी काय म्हणजे असं बोलणं झालं नव्हतं, म्हणजे फक्त म्हणाले की दिंडीला जाऊन येतो आणि तुम्ही सुखरूप राहावा, एवढंच आमच्याशी बोलणं झालं. आता कुटुंबावर जो डोंगर कोसळलाय दुःखाचा, ऍक्च्युली ती पोकळी कधीच भरून निघणार नाहीये. गावावरती सुद्धा शोककळा पसरलेली आहे, गाव बंद ठेवण्यात आलाय. तर आता जो अपघात झालेला आहे त्याला जबाबदार कोण आहे असं काय वाटतं तुम्हाला? त्याला जबाबदार म्हणजे कसं आहे, तो जो ट्रक चालक होता तोही म्हणजे काय असं जाणून बुजून त्यानं केलेलं नाहीच आहे. म्हणजे त्याला औषधोपचार चालू होता, मग त्यानं गोळ्याही घेतल्या होत्या. काय निसर्गाच्या नियमानुसार त्याचा म्हणजे भान सुटला असेल. तो जे ट्रक चालवत होता तो 70 वर्षाचा होता. हो, मग ते 70-80 वर्षाचा ट्रक चालक वारीसाठी म्हणजे आहे. तर मग तुम्हाला हे कितपत योग्य वाटतंय, म्हणजे काय केलं पाहिजे त्याच्यासाठी, किंवा आरोग्य तपासणी झाल्या पाहिजेत का ट्रक चालकांच्या? निदान वारकरी नेणाऱ्या ही खूप मोठी जबाबदारी आहे, तर मग यासाठी तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कसं आहे मॅडम, जेणेकरून तपासणी ही सर्वांचीच झाली पाहिजे. त्याच्या पाठीमागचा उद्देश असं, आज आमच्यावर घाला आला, उद्या तुमच्यावर येईल, परवा आणि कोणावर येईल, जेणेकरून हे असं होता कामा नये. कारण हे असंच जर प्रत्येक वर्षी होत जर गेलं तर पुन्हा वारी डिग्रजमधून जाईल का नाही हे सुद्धा सांगता येत नाही. कारण प्रत्येक वर्षी जर असंच घडत गेलं, प्रत्येकाला दुःख आहे, आज ह्यांच्यासाठी दुःख गावानं सण केलं, उद्या दुसऱ्यासाठी आणि सण करावं लागेल. प्रत्येकासाठी सण करण्याइतपत प्रत्येकाचीच परिस्थिती आहे असं सांगता येणार नाही. त्यामुळं जेणेकरून कोणी ड्रायव्हर असेल, मीही ड्रायव्हरच आहे, पण मी असं दिंडीला वगैरे काय गाडी घेऊन जात नाही. गावातनं दिंडी किती वारकऱ्यांची जात असतात दरवर्षी? भरपूर माणसं जातात तरी पण, कारण आमच्या इथनं ज्ञानेश्वर मंदिरचे जात्या, त्याचबरोबर तुकाराम मंदिराची पण जात्या. 2 दिंड्या अगदी भरपूर मोठ्या प्रमाणात जातात. आणि आमचं पंढरपूरमध्ये नाव सुद्धा म्हणजे डिग्रजचं लौकिक आहे, आणि त्यामुळं डिग्रजची दिंडी आल्याशिवाय दिंडीला शोभा येत नाही अशी प्रत्येक जण आवर्जून म्हणत असतात. एवढा अपघात झाले, मागच्या वर्षी सुद्धा एक व्यक्ती ही झाली होती, तरी सुद्धा ती परत येताना झाली होती. त्यामुळं आम्हाला काय एवढं म्हणजे खरोखर मॅडम दुःख वाटलंय. पण ही आज जी आत्ता जी घटना घडली ही अतिशय धोक्याची झाली, आणि त्या घरावर इतका मोठा घाला आलाय की त्या माणसाला आता आयुष्याची साथ तुटली.
त्या माणसानं कुणाकडे बघायचं असा प्रश्न निर्माण झालाय. शेवटी देव हा परमेश्वर असतो. परमेश्वराच्या आशीर्वादानं त्यांच्या घराला सुख समृद्धी लागो एवढीच आम्ही गावाच्या वतीनं विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच आपण राजश्री काकूंच्या घरातनं जाऊन आलो. एक प्रकारचं जे घराबद्दल जी आपुलकी असते ती वेगळीच, पण गावाबद्दल गावातल्या माणसांसंग पण त्यांची जी आपुलकी आहे, जिव्हाळ्याची भावना आहे, ती प्रत्येक माणसाच्या तोंडातून अशी दिसत आहे. तर गावातल्या काही लोकांसोबत आपण बोलणार आहोत. नमस्कार काकू. राजश्री काकूंबद्दल तुमच्या आठवणी काय होत्या आणि वारीत अचानक त्यांचं असं झालंय, तर काय वाटतं तुम्हाला? त्या गल्लीतले एक चांगलं म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं होतं. ते गल्लीची शानच होत्या आणि त्यांची म्हणजे पोकळी भरून एवढं काय ते शब्द सांगता येणार. एवढ्या चांगल्या होत्या त्या, चांगल्या वाईट सगळ्या कार्याला पहिला हजर. एवढं गाव बंद ठेवण्यात आलंय, म्हणजे गाव बंद पाळण्यात आलंय, तर गावातल्या लोकांसोबत त्यांचं राहणीमान, त्यांच्या आठवणी, त्यांची जी जिव्हाळ्याचं नातं होतं ते कसं होतं आणि तुमच्या काही आठवणी आहेत? आमचं रोज म्हणजे रोजचं येणं जाणं, त्यांच्यात उठायचं बसायचं. आमच्या घरी त्या येत होत्या. काय जर कार्यक्रम असला तर पहिला हजर, हाक मारल्या की लगेच यायच्या. आणि गावात म्हणजे ह्या गावच्या त्या मुलगी पण सून पण, त्यामुळं त्यांना गावात असं कुठेही त्या हजर. त्या विठ्ठलाच्या भक्त होत्या, तर मग कशा प्रकारे त्याचं पाठपूजन वगैरे कसं असायचं? वारीला जायच्या आधी तुम्हाला भेटलं होतं? वारीला जायच्या त्या दिवशी सकाळी माझ्यापाशी येऊन हळदी कुंकू घेऊन साखर मी दिले. मी म्हंटल फोन कुठं लावू, तर माझ्या मैत्रिणीला फोन लाव. माझ्याबरोबर भेटून गेलेत त्या, माझ्यापाशीच हळदी कुंकू घेऊन गेल्यात. मी तुमच्या आणि त्यांची शेवटची भेट आणि शेवटची भेट आठवडाभराची म्हणजे तेवढं सारखं कॉन्टॅक्ट मध्ये होतेच आम्ही. आणि त्या दिवशीची सकाळची भेट आमची शेवटची. म्हणजे तुम्ही काय सांगशील त्यांना? लहानाचं मोठं झालेलं, त्याच्यानंतर ना घरात त्या त्यांच्या घरात सून म्हणून आले, हे सगळं तुम्ही पाहिलं असेल या गावात, म्हणजे कारण आता म्हणून आल्या त्याला का नाही आम्ही तिकडे होतो. मग तुम्ही बघितलं आल्यावर तिचा सगळा स्वभाव बिभाव एक नंबरचा होता. एक नंबर सगळ्यांनी आपुलकीपणे वागायचे. म्हणजे हे तुमचं घर आहे ना, तर मी असं हे नाही, पुढे होऊन सगळं माझ्या घरात कार्यक्रम सगळं पूर्ण करून जाईल शेवटपर्यंत. तिचा असा स्वभाव होता. म्हणजे आता गाव बंद ठेवण्यात आलंय त्यांच्या जाण्यामुळं. अखंड गावावरती शोककळा पसरलेली, दुःख आले. तर मग तुमच्यासोबत कशा होत्या त्या? माझ्यासोबत आपुलकीपणानं होत्या. माझी असं लेख आहे असं मला हे करत होते, आईप्रमाणे वागवत होत्या. विठ्ठलाच्या भक्त होत्या त्या काय म्हणजे कसं असायचं? कीर्तनला सगळीकडे जायचे. देवधर्म हे सगळा केले, ते कुठलं देवधर्म सोडले नाही. पण सगळ्यांनी मिळून मिसळून घेऊन जायची, आपल्याला घेऊन आणायची, आम्हाला इथपर्यंत आणून सोडायचे, मग पुढे जायचे आपल्या घरात. एवढी सगळी शिस्त करतो. एवढंच, दुसरं काय. विकासासाठी मग सगळं पुढं होऊन सगळं करणारी व्यक्ती ती. त्यांच्या नशिबाला जी असं जी आलंय नाही, ती म्हणजे वेळ येऊन नाही असं वाटलं होतं, पण ती आली वेळ. सगळं तिने कुठलं पण कार्यक्रम असू दे, काय असू दे, सगळं हिरारीनं पुढं होऊन ते काम करत होते. त्यांच्या नशिबाला असं आलंय की येऊ नये असं वाटतं. असं करते सामाजिक कार्यकर्ते होते थोडक्यात. म्हणजे कुठलाही कार्यक्रम सगळं पुढं होऊन सगळ्यांचं करायचं. काय म्हणजे दुःखाचं असू दे, सुखाचं असू दे, सगळं कार्यक्रम ते सगळं पुढं होऊन करत होते. आणि त्यांच्या नशिबाला जे असं जे आलंय ते दुःखद घटना आहे ती. दादा, राजश्री काकूंचं निधन झाले वारीत, म्हणजे विठ्ठलाच्या भेटीला जात असताना दुर्दैवी अंत झालेला आहे. तर गावासाठी एक शोककळा पसरली आहे गावामध्ये. तर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं पण दुकान आहे, तुम्ही बंद ठेवले. वारीला जाताना अशा प्रकारची घटना होणं ही खरंच दुःखद आहे. देवाचा धावा करत असतानाच काळाने घाला घातला की सगळ्याच गावाला मनाला चटका लावून देणारी घटना. त्यामुळं आम्ही आज सगळ्यांनी आपले व्यवहार सगळे बंद ठेवून त्यांच्या दुःखात, त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सामील होण्याचा ठरवलं आहे. बा विठुराया, का रे असा कोपलास, भेटीसाठी तुझ्या आलो केले किती उपवास, किती केली तुझी भक्ती, किती जळल्या रे वाती, उभ्या संसाराची माझ्या का तू केलीस रे माती, विसरूनी घरदार
तुझ्या वाटेवरी आलो, वाट चालता चालता तुझ्या कीर्तनात न्हालो. कशी केली लगबग, किती केली सरे घाई, सांग माझ्या लेकराची आता होशील का आई, सांग माझ्या लेकराची आता होशील का आई. जिथं अपघात झाला त्या ठिकाणावरती काका होते. तर काका, काय घटना कशी होती, कशा प्रकारे झालं हे सगळं, आणि आता आपण गावात आलोय तर काय भावना काय आहेत? दुःखद निधन घटना घडलेली आहे आणि काय सांगायचं, काय बोलायला येत नाही एवढी घटना घडलेली आहे. दुःखद निधन. तुम्ही दिंडी प्रमुख आहात. हा, दिंडी पण मग दरवर्षी गावातनं किती लोकांचे म्हणजे वारी जाते, किती लोक असतात त्यात सहभागी? 100-150 माणसं असतील, 100-125 पर्यंत, केव्हा 80, केव्हा 90. आता 36वी वारी चालू आहे आपली. 36 वारी चालू आहे. याआधी वारीला कधी गालबोट लागलंय का? याआधी असं कधी झालंय का? नाही, कधीच झालं नाही, कधीच नाही झालं. पहिलेच वर्ष. मग काय वाटतं तुम्हाला अशा प्रकारे वारकऱ्यांच्या वरती असा अपघात होणं विठ्ठलाच्या भेटीला जातानाच, तर काय वाटतं? काय दुःखाचा डोंगर कोसळला आहे, हेच की, दुसरं काय. आणि त्याला जबाबदार कोण आहे असं वाटतं? कोण सगळं जबाबदार राहणार आहे त्याला सांगा. जे आहे ते घेतले पाहिजे. हेच. आता तुम्ही दिंडी प्रमुख आहात, तर दिंडीमध्ये जे ट्रक असतात, ट्रक चालक असतात, त्यांच्या तपासण्या होतात का, आरोग्य तपासण्या? काय नाही, काय शास्त्राने काय ठरवलं ते असते. आपल्याकडे काय आहे ते कोण बघणार? बघायला पाहिजे, घ्यायला पाहिजे. यायला तयार नसतात, तरुण मुलं यायला तयार नसतात दिंडीसाठी चालक म्हणून, कारण 21 दिवस तो पिरियड मोठा असते आणि त्यामुळे वयोवृद्धच हे असेच लोक म्हणजे चालकच असतात, जी सेवा म्हणून करत असतात. ते काय पगार घेत नसतात, जे सेवेकरीच असतात ते. हा, बरोबर. मग आता जो अपघात झालेला आहे, एवढा मोठा डोंगर कुटुंबावरती कोसळलाय, गाव बंद करण्यात आले, तर एक गावकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? गावकरी म्हणून आता कसं आहे, फार मोठे म्हणजे ही जी व्यक्ती होती ती एकदम सगळ्यांच्यात सामावून घेणार होती, चांगली होती. पुढाकार होऊन सगळं काय असेल ते पुढवून करणारी व्यक्ती होती. एक माऊलीच होती आमच्यासाठी. ती काय बी असून ते, कसलंही काम असून ते सगळं काम करणारी, ती पुढवून काम करणारी. मग दिंडी असो, वाटलं तर सामाजिक कार्य असो, ते सगळ्यासाठी ती धडपडणारी माऊली होती आमची. मग तुम्हाला असं वाटतं का की दिंडीमध्ये जे वारकरी असतात त्यांची व्यवस्थित जबाबदारी घेऊन प्रशासनानं काहीतरी पाऊल उचललं पाहिजे, तर ते काय उचललं पाहिजे? वाहन मार्ग जरा वेगळा करून दिंडी मार्ग फक्त चालणाऱ्यासनी वेगळा आणि वाहनासनी वेगळा केला तर चांगला होईल. दोन्हीकडे वाहनं सोडते, अशा घटना घडणार नाहीत भविष्यात. दोन्हीकडे बी वाहनं चालू आहेत. दोन्हीकडे आता जे पोलिसांनी ट्रॅक दिला आम्ही त्या ट्रॅकनं चालतो. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये काय झालं काय नाही. आम्ही तल्लीन होतो सगळी, बसली मंडळी सगळी. तर त्या ट्रकचा क्षण मात्र बी आवाज आला नाही आम्हाला. डायरेक्ट ट्रक घुसला आमच्या मागे, काहीच कळलं नाही. 1 सेकंदात पापली नवस्तोपर्यंत असं झालं. वारीच्या वाटेवर सुखदुःखाला बाजूला सरकून, सुखदुःखाला विसरून डिग्रजच्या या माऊलींचं जाणं डिग्रजकरांसाठी चटका लावून जाणार आहे. डिग्रज गावावरती, गावकऱ्यांवरती जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तो त्यांच्या भावनेतून आपल्याला स्पष्ट दिसतोय. आणि या व्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबियांनी, गावकऱ्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्यावरून अगदीच सहज समजेल की विठुरायाला रखुमाई सोडून गेल्यासारख्या त्यांच्या भावना आहेत. त्यांनी अशा प्रकारच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. तर मंडळी, या आधीसुद्धा अशा प्रकारे वारकऱ्यांवरती वेळ आलेली आहे. वारीमध्ये असे अपघात झालेले आहेत. याआधी 2018मध्ये लोणंदजवळ, 2019मध्ये दिवे घाटात आणि 2022मध्ये सोलापूर पुणे महामार्गावर सुद्धा अशाच प्रकारे वाहनांमुळे वारकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. तर दरवर्षी होणारे हे जे अपघात आहेत ते ड्रायव्हरच्या चुकीमुळे आहेत की प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळं, व्यवस्थापनामुळं होत आहेत का, याचा विचार करायला लावण्यासारखे हे जे अपघात आहेत, या ज्या घटना आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. तर नक्की या सगळ्या अपघातांना जबाबदार कोण आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन साजिद पिरजादेसोबत मी गौतमी शिकलगार, तरुण भारत, कोल्हापूर.